प्रमोद भाऊ नमस्कार. नमस्कार. काय चाललंय बागाची कामं? काय नाही बुवा, हे झाडझूड झाकणी चालू आहे. हा का? बरं मी काय म्हणतो, ते फार्मर आयडी काढला का तुम्ही? नाही सर, अजून काढलं नाही. 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 तुम्हाला माहित नाही का फार्मर आयडीचं? फार्मर आय डी म्हणजे काय ते सब माहीत नाही सर. अहो, फार्मर आयडी म्हणजे आहे ना, जसं आपलं आधार कार्ड राहतो ना, तसाच आपल्याला फार्मर आयडी काढायचा आहे. म्हणजे तुमचा सातबारा, हां. आधार आणि त्या आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर हे तुम्ही घेऊन जायचं सेतू सुविधा केंद्रावर. म्हणजे आपले कॉम्प्युटरची दुकानं राहतात ना, हां. तिथे घेऊन जायचं आणि त्यांना सांगायचं आमचा फार्मर आयडी काढून द्या. त्याच्यापासून फायदे काय सर? फायदे म्हणजे आता हे जे आहे ना, जसं आता तुमचं आधारवरती सगळे कामं होतात, तसं भविष्यामध्ये तुमचा PM किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो, किंवा कृषी विभागाच्या ज्या काही योजना असतील त्या, किंवा तुम्हाला बँकेमध्ये समजा काही प्रकरण करायचं आहे, लोन प्रकरण करायचं आहे, त्या ठिकाणी सुद्धा फार्मर आयडी नेला म्हणजे त्या फार्मर आयडीमध्ये तुमच्या शेताचा पूर्ण नकाशा पण येतो, ते क्षेत्र पण येतं आणि तुमचे डिटेल्स सगळे त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे याचा खूप फायदा आहे. तुम्हाला योजना पाहिजे सगळं ते तुम्हाला तिथे त्या फार्मर आयडीमध्ये. तर कुठे काढणार? हे सेतू सुविधा केंद्र असतं ना आपलं, हां. म्हणजे ते त्याला आपण कॉम्प्युटरची दुकानं वगैरे राहतात ना, बरोबर. म्हणजे आपल्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर ग्राहक सेवा केंद्र वगैरे ग्राहक राहतात. सेवा. ग्राहक सेवा केंद्रामध्ये जायचं. काय काय न्यायचं आहे? आधार, आधार. नंतर आधारशी लिंक मोबाईल नंबर, म्हणजे त्याच्यावर OTP येईल म्हणून, आणि तुमचे जेवढे काही सातबारे आहेत तेवढे घेऊन जायचे. खाते उतारा. खाते उतारा आणि सातबारा घेऊन जायचं. एका दिवसात समजलं? हा, होऊन जातं ते, काय अडचण नाही. समजलं तुम्हाला? हां सर. चालेल, थँक्यू.